सुस्वागतम. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमी आणि सोवाई हात जोडून शशांकला म्हणतात की अरे शशांक, आपल्याला काहीही करून आपल्या घरी पुन्हा घेऊन ये. सुमी म्हणते की हवं तर पाहिजे तर मी तिची माफी मागते. तेव्हा रागाने शशांक सुमीला म्हणतो की नाही, आता आपू या घरात कधीच येणार नाही, कारण तिला नांदवायची आपली लायकी नाही आहे. तेव्हा ते ऐकून सोआई आणि सुमीला मोठा धक्का बसतो. शशांक म्हणतो यामध्ये मी फक्त तुम्हालाच दोष नाही देत तर मी स्वतःला सुद्धा दोष देतो, कारण मलाही आपूला नाही ओळखता आलं. शशांक म्हणतो की मी सुद्धा खूप मोठी चूक केली, तेव्हा मला सुद्धा दुःख हे भोगावंच लागन आणि तेही कदाचित आयुष्यभर. ते ऐकून माई म्हणते की अरे शशांक, एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस. माई म्हणते की अरे आपू खूप समजूतदार मुलगी आहे, तिला जर समजावलं ना तर ती पुन्हा कदाचित परत येईल. सुमी म्हणते की अरे आपूला बाळाची सगळ्यात जास्त गरज आहे. शशांक म्हणतो नाही, तिला बाळाची काहीच गरज नाही, तिच्याकडचे सर्व हक्क आणि अधिकार तू काढूनच घे. सुवाई म्हणते की शशांक बस, मला माहीत आहे आपण सगळे चुकलो. तेव्हा मी आणि माई जातो आणि आपूला समजावून पुन्हा घरी घेऊन येतो. शशांक म्हणतो की आपूच्या जागी तू सुमीला घालून बघ आणि मग तिच्या घरच्यांनी, तिच्या सासरच्यांनी केलं असतं का तिला माफ? तर सुमी म्हणते की दादा प्लीज मला एक संधी दे. तेव्हा शशांक म्हणतो की मला आता बोलायचंच नाही आहे आणि प्लीज तुम्ही सर्वजण बाहेर जा, कारण माझ्या तोंडून जर एखादा शब्द पडला तर मला ते आवडणार नाही. त्यावेळेस नाविलाजाने सर्वजण बाहेर जातात. तर आता शशांक हा एकटाच रूममध्ये बसून आपूचा विचार करू लागतो. इकडे आपूसुद्धा शशांकच्या आठवणीत विचार करत असते. तर आपण कसे बाळाला आपल्या हातात दिले होते आणि प्रेमाने आपण कसे बाळाकडे बघितले, हे सर्व आता शशांकच्या डोळ्यासमोर येतं. तर आपण बाळासोबत कशी शशांकला मिठी मारली हे सुद्धा आता आपूच्या डोळ्यासमोर येते. ज्या बाळाच्या काळजीने तू एवढी अस्वस्थ झाली होतीस, त्याच बाळाच्या काळजीने तू तेवढीच आपूला बोलली, हे आता शशांकचे शब्द आता आपूच्या डोळ्यासमोर येते. जेव्हा आपूने बाळ आणले होते तेव्हा बाळाला सगळ्यात जास्त आईची गरज असते आणि ते तिच्याजवळच राहणं जास्त गरजेचे असल्याचे आता आपण कसे आपूला सांगितले हे शशांकच्या डोळ्यासमोर येतं. इकडे आता शशांकच्या आठवणीत आपू ही रडत असते. त्याच वेळी डॉक्टर कौशिक हे पाठीमागून तिथे येतात. तेव्हा कौशिकांना बघताच आपू ही प्रेमाने मिठी मारते आणि रडू लागते. तर तिकडे आता गॉगल काढून शशांकच्या सुद्धा डोळ्यात पाणी येऊन शशांक ते डोळे पुसत असतो. तर आता सुमीच्या सुद्धा इकडे डोळ्यासमोर येत असते की ज्या बाळासाठी आपण आपूला बोललो ते बाळ तू सुमीचं नाही तर आपूचं आहे, हे शशांकने कसे आपल्याला सांगितलं हे आता सुमीच्या डोळ्यासमोर येते. तर आता इकडे सुमीने बाळाला घेतलेले असताना निखिल तिथे येतो. तर लगेचच सुमी काहीही न बोलता तिथून जाऊ लागते. तेव्हा निखिल म्हणतो की सुमी, तुझा राग मला मान्य आहे, तुला रागवायचं असेल ना तू मला रागव. निखिल म्हणतो की तुला हवं तर माझ्याबरोबर भांडायचं असेल तर भांड, पण तू असं आबोला धरून बसू नकोस सुमी. निखिल म्हणतो बरोबर आहे, वेळच्या वेळेला मी तुला गोष्टी समजून सांगायला हव्या होत्या, पण माझी ही कंडिशन तुझ्याच कंडिशनसारखी होती आणि मी तुला हे सर्व कसं सांगू शकलो असतो सुमी, असे आता निखिल सुमीला बोलतो. तर आता जेव्हा आपूची डिलिव्हरी झाली आणि सुमीचं बाळ गेलं तेव्हा आपूने काही काळाच्या आत निखिलला कसं हे बाळ जवळ नेऊन ठेवायला सांगितलं हे आता सर्व निखिल सुमीला सांगतो. निखिल रडतच म्हणतो की सर्व काही मी तुला खरं सांगणार होतो, पण आपूने मला शपथ घातली होती म्हणून तुला ते मला सांगता नाही आलं. निखिल म्हणतो की अगं तिने तिचं बाळ तुला दिलं, तेव्हा तीही शेवटी आई आहे आणि तिला नाही वाटणार का तिचं बाळ तिच्याजवळ असायला हवं. निखिल म्हणतो की सुमी मला तू सांग ना, अपूर्वाच्या जागेवर जर तू असतीस तर तू तुझं बाळ तिला दिलं असतंस का? यातूनच आपूच्या मनाचा मोठेपणा दिसतो सुमी. निखिल म्हणतो की आपूवर तू एवढी रागवलीस, तिच्यावर हात उचलला तरी आपू तुला एका शब्दाने सुद्धा बोलली नाही. निखिल म्हणतो की तिने तिच्या मनाचा एवढा मोठेपणा दाखवला तर तू सुद्धा तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवला असता तर काय बिघडलं असतं. आणि लगेचच सुमी ही मोठमोठ्याने रडू लागते आणि म्हणते की माझी चूक मी कशी निस्तरू तेच मला काही कळत नाही, असे म्हणत आता सुमी निखिलच्या छातीवरती डोके ठेवून रडू लागते. इकडे आता दुसऱ्या दिवशी ही सुमी ही सर्वांसमोर येते आणि म्हणते की मलाच आता माझ्या बोलण्याची लाज वाटायला लागली आणि माझ्यामुळे शशांक दादाचा संसार मोडला. कुकी म्हणतो की सुमी तू हे काय वागलीस आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. इकडे माई म्हणते की इकीला बोलायला गेलं तर इकीला राग येतो. कुकी म्हणतो की महत्त्वाची गोष्ट ही की आपण आपूला समजूच शकलो नाही माई. सोआई म्हणते की जाणून बुजून आपूला त्रास व्हावा, तिला दुःख व्हावे असं मुद्दाम कोणीच वागत नाही. अभय म्हणतो की जे घडून गेलंय
चा विचार करणं म्हणजे आता काहीच उपयोग नाही आहे. अपू या घरात कशी येईल याचा आता आपण विचार करायला हवा. सुवाई म्हणते की आमचंच चुकलं, आमच्यामुळे अपू हे घर सोडून निघून गेली, तेव्हा आम्ही तिला घरी घेऊन यावे ही जबाबदारीसुद्धा आमचीच आहे. कुकी म्हणतो की अगदी बरोबर आहे, काहीही केलं तरी अपूला घरी घेऊन आलंच पाहिजे आणि अपूशिवाय घराला घर पण नाही. तर पन्ना काकू म्हणते की मलासुद्धा अपूची खूप क्षमा मागायची, मी सुद्धा तिला खूप बोलले. त्यानंतर लगेचच पन्ना काकू आणि माई ही डॉक्टर कौशिकांच्या घरी येतात. तेव्हा सारिका आत्या म्हणते की तुम्हाला जे काही सांगायचं ना ते माझ्याजवळ सांगा, तुमचा निरोप मी अपूला देईल. पन्ना काकू म्हणते की आम्हाला अपूची सॉरी मागायची. डॉक्टर कौशिक म्हणतात की तुम्ही कशाला माफी मागताय, माझ्या मुलीने चूक केली ना तेव्हा मी माझ्या मुलीला घेऊन आलोय आणि ती आता तिची शिक्षा भोगते. सारिका म्हणते की बिचारी माझी अपू, लग्न झाल्यापासून तुमच्या घरच्या याच अपमानाचा ती अजूनपर्यंत त्रास सहन करते. तर पन्ना काकू म्हणते की आम्ही अपूवर अविश्वास दाखवला आहे आणि हे सर्व घडलं, त्यामुळेच आम्ही अपूची क्षमा मागायला आलोय. तर सारिका आत्या म्हणते की आता त्याचा काहीच उपयोग नाही, तुम्ही जाऊ शकता. तर खाली बघत माई आणि पन्ना काकू तेथून जाऊ लागतात. तेवढ्यात अपू तिथे येत म्हणते की माई, पन्ना काकू तुम्ही. तर पटकन माई ही अपू समोर येते. तर रडतच पन्ना काकू म्हणते की अपू, आम्हाला तुझी गरज आहे आणि त्या घराला सुद्धा तुझी गरज आहे, तुझ्याशिवाय ते घर अगदी सोनं सोनं झालंय. तेवढ्यात सारिका आत्या म्हणते की तुम्ही इथे अपूची माफी मागायला आल्या होत्या, ती माफी मागून झाली असेल तर तुम्ही इथून जाऊ शकता. इकडे डॉक्टर कौशिक म्हणतात की तुमच्या मुलीने माझ्या अपूवरती हात उचलला, लहानपणी माझी मुलगी खूप मस्ती करून घरी यायची, पण तरीसुद्धा मी आणि माझ्या सारिकाने तिच्यावर कधी हात उचलला नाही. डॉक्टर कौशिक म्हणतात की आज माझी मुलगी तुमच्या मुलीसाठी एवढं सॅक्रिफाय करते तरी तुम्ही तिला समजूनसुद्धा घेऊ शकत नाही आणि तरीसुद्धा माझी मुलगी मी तुमच्या घरी पाठवून द्यावी असं तुम्हाला वाटतं का? सारिका आत्या म्हणते की हे सर्व तुमच्या मुलीसोबत झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तर रडतच माई म्हणते की आम्हाला आमचे वरील सर्व आरोप मान्य आहेत. तर पन्ना काकू म्हणते की त्याचा आम्हाला पश्चातापसुद्धा होतोय. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की मग तुमचा पश्चाताप तुमच्यापाशीच ठेवा. कौशिक म्हणतात की अपूची तर माफी मागायची काहीच गरज नाही आहे, कारण मोठ्यांनी छोट्याची माफी मागायची असं कधीच नसतं. लग्न झाल्यापासून प्रत्येक वेळेस माझी बिचारी अप्पू अपमान होऊनच इकडे परत आली आहे असे सारिका आत्या आत्ता पन्ना काकूला बोलते. सारिका आत्या म्हणते की माझ्या अपूच्या भावनांची तुमच्या घरात कदरच केली जात नाही आहे. तेव्हा माई म्हणते की डॉक्टर कौशिक तुम्ही तरी सारिकाला काहीतरी समजून सांगा ना. उठून उभा राहत डॉक्टर कौशिक म्हणतात की नाही माई, सारिकाला आमच्या घरात काही गोष्टींमध्ये भाग घ्यायचा आणि अधिकार घ्यायचा सुद्धा हक्क आहे, कारण तिनेच अपूला लहानपणाचं मोठं केलं आहे. इकडे आता शशांक हा अपूला फोन करून एका ठिकाणी भेटायला बोलावतो. तर अपू ही शशांककडे येते आणि शशांकला बघून रडतच पटकन शशांकला मिठी मारते आणि म्हणते की बाळ कसं आहे? तर शशांक म्हणतो बरं आहे आणि ते तुझी आठवण काढतंय. तेव्हा अपू म्हणते की त्याच्या बाबांनीच मला तिकडून जायला सांगितलं आहे आणि आता मला का घरी बोलावतोय? तर शशांक म्हणतो की अगं अपू, माफी मागण्याचे कोणते शब्द माझ्याकडे नाही आहेत, कारण आम्ही सर्वजण तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो आहे. अपू म्हणतो की त्याचा मला राग नाही येत. अपू म्हणते की तू मला घरी जायला सांगितलंस याचं मला वाईट वाटलंय आणि खडूस तू माझ्यावर चिडलायस ना. अपू म्हणते की आपलं बाळ सुमीला दिलं म्हणून तू चिडलायस ना, पण अरे खडूस त्यावेळेस कंडिशनच तशी होती. अपू म्हणते की त्यावेळेस सुमीची कंडिशन अशी होती की सुमीचं मन किती नाजूक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळे सुमीला मोठा धक्का बसला असता आणि ती बिचारी सुमी त्या धक्क्यातून सावरूच शकली नसते असे आता अपू शशांकला बोलते. त्यानंतर आता सुमी ही अपूची भेट घेते आणि अपूला घरी येण्यासाठी सांगते. तेव्हा अपू म्हणते की मला तुमचा राग नाही आला, पण हे सर्व जे काही घडलं ना ते माझ्या बाबांसमोर आणि आत्यासमोर घडलं आणि ते खूप हर्ट झाले आणि त्यांनी आता मला कानिटकरांच्या घरी कधीच जाण्यासाठी सांगितले नाही. तेव्हा आता मलासुद्धा त्यांचा शब्द मोडवत नाही असे अपू सुमीला बोलते. तेव्हा आता शशांक हा अपूला कसे घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.